ट्रान्झिट हॉटेल व्ह्यू, शारजा करेक्ट. वाव. व्ह्यू काय जबरदस्त आहे. स्लाइट तुमचं अलाउड आहे. अरे असा एकदम स्तब्ध का झाला तू एकदम? तू एकदम अचानक प्रश्न विचारायच्या मूडमध्ये आला. व्हिडिओ अलाउड नाही म्हणतो ना तू. इंटरव्ह्यू घेण्याच्या मूडमध्ये आला म्हणून मी एकदम त्याला एक दोन वेळा केलं ना आपण एअरपोर्टवर. काय केलं त्यांनी? ऍक्टिंग केली काहीतरी. मग तो आता इतका कॉशस होतो. तो व्हिडिओ ऑन कर की राजा लगेच सावधान. कावळा गेला. कावळा काळा काळा सेंट पेंच करून गेला. लपून ठेवतो आणि आता बाहेर काढून परत आतमध्ये ठेवलं. अच्छा. मला म्हटलं ते प्रत्येकाला एक एक. मग आता चिडून सगळं दिलं बघ माझ्याकडे. असा राजा आहे कंजूस. भामटा 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 भामट्या. त्याचं नावाचा भामट्या ठेव. चला तो असंच आहे. राजासाठी ही व्हेज बिर्याणी घेतली होती. तर राजाला काय वाटलं की कॉम्प्लिमेंटरी आहे म्हणून त्यांनी अर्धवट खाऊन ठेवून दिली. हां राजा त्यांनी अर्धवट खाऊन ठेवून दिली. हां करेक्ट. अर्धवट ठेवून ठेवलं नंतर. हां मग आत्ता कळलं मला की आपण 700 रुपयाला. हां करेक्ट. 800 ED म्हणजे उरलेली. आता राजासमोर आपण त्याला कार्ड दिलं, स्वाईप केलं ते कार्ड, तरी सुद्धा त्याच्या लक्षात नाही आलं. तर काय कारण होतं? तुझ्या कार्डने 2 रुपये पण स्वाईप होतं. त्याला असं वाटलं कार्डवर फक्त 2 रुपयेच कट होता. लाऊंजमध्ये जाऊन आला होता ना. लाऊंजचा फंड त्यांनी इथे लावला. म्हणजे माझ्या कार्डवर 2 रुपयात काही मिळतं जगामध्ये असं त्याला वाटतंय. कार्डवरती असू शकतं ना. हा तेच ना. तुझा म्हणजे कन्सेप्ट बरोबर होती पण सगळीकडे नाही चालत. फक्त लॉन्चमध्ये लॉजिक चांगलं आहे. सगळीकडे 2 रुपयामध्ये. अख्ख्या जगात माझ्या कार्डवर 2 रुपयात काही मिळतं असं त्याला वाटतंय. कन्फर्म माहिती होतं की बॅगमध्येच आहे कार्ड. हां अच्छा. सांगायचं ना 4 वेळा सांगितलं त्याने तुला काढायचं नव्हते. मला काय काढायचं नव्हते. मला करायचं काय तुझे सेवियर आहे ते. काय तुझं सेवियर आहे ते. कुठलं? 10 दिवसातलं. हां पुढं काहीच नाही आहे तुला. तेच सेवियर आहे. चिवडा घासपूस खायचंय पूर्ण. एकदा मॉस्कोला उतरलं ना की तुला जेवायला काहीच मिळणार नाही. तुला हेच खायचंय. तेव्हा 2 रुपयात तिथे काही मिळणार नाहीये. फक्त बघत राहा आम्ही काय मारणार. मला तुझ्या समोर सगळं असेल पण खाऊ नाही शकणार. पंचपक्वान्न असतील. चिकन सगळं असेल. तो बबल्या त्या OTT प्लॅटफॉर्मला एवढा चिटकलेला आहे. जेव्हापासून आलाय कालपासून तो फक्त काहीतरी बघतोय. ते कधी बघायलाच मिळत नसेल त्याला. कसं करतो बघ ना. म्हटलं आता काय बघ म्हटलं का बघणार नाही तो. बोलत नाही तोंडाने 2 शब्द. त्याला तुला बघायला लावायचं. तुला कळतं का नाही घड्याळ ते बघत होता तो. झालं रे आपले. आता सांग मला. मी सांगतो त्याला टाइम
कोणाचा टाइम सांगतो? त्याला ते टॉकिंग बघ तसं पाहिजे त्याला. हे बघ पुस्तकही किती आयुष्यात वाचले मी, जेवढं कानावर पडलं ना तेवढाच अभ्यास केलेला आहे. कारण आलं लक्षात. आणि लॉजिक दोनच गोष्टीवरती कार्यक्रम. ते बबल्याला नाही का बेस्ट, बबल्याने व्हॉट्सअपचे मेसेज वाचायला माणूस ठेवला आहे. वाचायचं बबल्या बबल्या हे कानातलं काढ एक मिनिट. निघाले की आपण पॉज होतो, करायची गरज नाही पडत. मान्य आहे, आय ॲग्री. माणूस ठेवलाय ना व्हॉट्सअपचे मेसेज वाचायला. सगळे मेसेज परत विचारतो याचं काय. वहिनी शेवटी बाजूला होत्या, म्हणलं बा रेडर बसवलाय का बाजूला? आहे म्हणे बाजूला रेडर वाचतो मी. सगळे मान आहेत आणि हा काय त्याचंच त्याला लागलं बरोबर. राजाला घड्याळ वाचून पाहिजे त्याला, बघायचं नाही. मॉस्कोला पोचला शेवटी. कसं वाटतं आता? पहिल्यांदा पोहोचतो. कसं काय पहिलं पोचलं? आधी शारजाला पोचला, आता मॉस्कोला आहे ना. आता कसं वाटतंय? गार वाटेल बाहेर गेलं. राजाला काय बाहेर वाटतंय? गेलं तिकडे नेमकं काही दिसतच नाही. तुला जाऊ देतील ना आतमध्ये? जाऊ देतील ना आतमध्ये? नाही तर ग्रीस सारखं करायचे. बसून जाऊ गाडी. रिजेक्ट. वळव म्हणा भाऊ पटकन, वळव म्हणा भाऊ. पाहून घेतलं तुझं काही नाही. आमच्यासारखंच कॉन्क्रीट चांगलं आहे. डांबर पण आमच्यासारखंच आहे. काही वेगळं काही केलं नाही ते. बरोबर की नाही? बरोबर आहे. फक्त डुकर खाता एवढंच आहे. गाय पण खाता. ते तर आमची पण माणसं खातात. कोण? हे का? किर्लोस्कर साहेबांना किर्लोस्कर. ते नाही भाऊ. ते पब्लिक स्पेसमध्ये एकदम सांभाळून बोलतात, कमी आवाजात आणि साधारण माणसाशी बोलत नाही. सज्जन असल्यासारखं. साधारण माणसाशी बोलत नाही. सज्जन ना. त्यांनी काही प्रश्न विचारला तरी हलक्यात घेतात. चला. राजा इन जेल.